अ, पुरवण्या मागण्या हा एक आर्थिक नियोजनाचा भागच असतो. म्हणजे एकूण अंदाज जे काही अर्थसंकल्प सादर केला जातो शासनाकडून किंवा सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांकडून, तर ऐनवेळी जो काही खर्च वाढतो, आपत्ती व्यवस्थापन असेल, हां. एखादी नैसर्गिक आपत्ती असेल किंवा एखादे प्रकल्प आहेत, वाढीव खर्च आहे, केंद्र शासनाचे काही आदेश असतात, त्यामुळे खर्च ऐनवेळी वाढतो. आता अजितदादा पवार यांनी जो काही मार्चमध्ये फेबमध्ये जो काही अर्थसंकल्प सादर केला होता, तो एकूण 7 लाख कोटीचा होता. आता ह्या 7 लाख कोटीपेक्षा ही जास्त खर्च होणार आहे याचा अंदाज त्यांना येतो. म्हणून प्रत्येक वेळी ज्यावेळी अधिवेशन होतं त्यावेळी पुरवणी मागण्या सादर होतात. आता पावसाळी अधिवेशन झालं, त्याच्यात पुरवणी मागणी सादर केली गेली. आता हिवाळी अधिवेशनात तर डायरेक्ट 75,286 कोटीपर्यंत पुरवणी मागणी सादर केलेली. म्हणजे एप्रिल ते आत्तापर्यंत डिसेंबरपर्यंत होय. ह्या 6 महिन्यातच लगेच 1,32,000 कोटीच्या पुरवणी मागण्या सादर केल्या गेल्यात. आणखी वर्ष संपायला अजून 3-4 महिने